आज सन्माननीय माजी खासदार किरीट सोमय्याजी यांच्या विनंतीप्रमाणे आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणेची बैठक आपण बोलली होती। या बैठकीमध्ये 2-3 मुद्दे होते की ज्याच्यामध्ये जन्म मृत्यूची काही नोंद आहे त्याच्यामधल्या विलंबाबद्दलची वस्तुस्थिती आणि त्यानंतर काय कारवाई करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आज निर्देश बैठकीमध्ये देण्यात आले। विशेषतः एक एसओपी आपण निर्गमित करतोय की ज्या एसओपीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे विलंब माफी अथवा कुठलीही चुकीची नोंद होऊ नये यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याबद्दल आजच त्याच्याबद्दलचे निर्देश दिले जातील। दुसरं, संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये सुद्धा याबद्दलच्या कार्यशाळा घेतल्या जातील की कशा पद्धतीने या जन्म मृत्यू नोंदीच्या बद्दलची भूमिका किंवा त्या पद्धतीचं काम करायचं आहे। कारण बऱ्याच वेळा असं होतं की ॲक्च्युअली त्याचे अधिकार जे दिलेले आहेत ते एमएसना म्हणजे वैद्यकीय अधीक्षकांना दिलेले असतात, परंतु ते वैद्यकीय अधीक्षकाचे अधिकार सुद्धा एखाद्या वेळेस त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडे असतील तर दुर्दैवाने अशा पद्धतीची चुकीची नोंद होऊ शकते। त्यामुळे याच्याबद्दल सुद्धा स्पष्टता यावी यासाठी एक कार्यशाळा आपण आयोजित करतोय। आणि त्याच्याबरोबरनं ज्याच्यासाठी सन्माननीय किरीट सोमय्याजी आग्रही होते की अवैध नोंदणीबाबत जी काही एकूण सगळी माहिती आहे ती माहिती राज्यात अशा पद्धतीनं आणखीन कुठं झालंय या सगळ्याबद्दलची चौकशी आपण सुरू केली। साधारणतः एक 15 दिवसांमध्ये याच्याबद्दलची संपूर्ण चौकशी होईल आणि चौकशीनंतर जर चुकीच्या गोष्टी असतील तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याबद्दल आजच्या बैठकीमध्ये सुद्धा निर्देश देण्यात आले। त्यांचं असं म्हणणं आहे की महापालिकेकडून अशा पद्धतीची खरं तर प्रमाणपत्र मिळवली जात आहेत, त्याच्यामुळे जे काही सरकारी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील तर या संदर्भात कारवाई काय अपेक्षित आहे? नाही, निश्चितपणाने आजच्या बैठकीमध्ये सुद्धा ते त्यांनी मुद्दे मांडले आणि जर अशा पद्धतीची जर घटनाक्रमामध्ये जर चुकी दिसत असतील तर तरी ते आमच्या शासकीय यंत्रणेतले लोक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा जी कायदेशीर कारवाई आहे ती आपण करण्यामध्ये कुठेही मागे पडणार नाही। कारण जन्ममृत्यू नोंदी हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे। याच्यामध्ये अतिशय काळजीपूर्वक पद्धतीनं सहाय्यक निबंधक म्हणजे निबंधकाच्या रोल ज्या वेळेला आमच्या वैद्यकीय अधीक्षकाला दिलेत त्याच्यामध्ये कुठेही कुचराई करणं हे अपेक्षित नाही। त्यामुळे ज्या सूचना किंवा ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी होईल आणि अशा पद्धतीचा एकही राज्यामध्ये चुकीची नोंद करता येणार नाही किंवा ज्यांनी केली असेल त्याच्याबद्दल चौकशी करून कडक कारवाई केली जाईल। त्यांनी म्हटलेलं आहे की जवळपास 1000हून जास्त लोक आहेत, त्यांची नावं त्यांच्याकडे आहेत, डिटेल्स आहेत, तर अशा संदर्भात आणखीन किती आकडेवारी होऊ शकते या संदर्भात सूचना काही अधिकाऱ्यांना आपण दिल्या आहेत का की या संदर्भात तपासणी करण्यात? नाही, आजच्या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आजच आपण अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात की संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा जिथं जिथं अशा पद्धतीची जबाबदारी असणारे एमएस असतील वैद्यकीय अधीक्षक असतील तिथं झालेल्या नोंदी त्या नोंदींमध्ये प्रत्यक्षात योग्य अथवा अयोग्यता झाली असेल तर त्याच्याबद्दलचा रिपोर्ट आमचे संबंधित सिव्हिल सर्जन आमच्याकडे सबमिट करतील आणि 15 दिवसांमध्ये हा सगळा डाटा एकत्रित येईल। यानंतर त्याच्यातली वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि त्याप्रमाणे जर चुकीच्या गोष्टी कुठं झाल्या असतील तर त्याच्याबरोबर जी काही एसओपी आम्ही ठरवतोय त्याप्रमाणे एका बाजूला ते रद्द करणं, त्या रद्द करण्याबरोबर ज्या नोंदी चुकीच्या पद्धतीनं कोणी घेण्यामध्ये ज्या लोकांचा सहभाग असेल अशा सगळ्या लोकांवरती सुद्धा कायदेशीर कारवाई करणं या सगळ्या गोष्टींचे निर्देश आज दिलेले आहेत। काही अशी टोळी कार्यरत आहे का जी बनावट प्रमाणपत्र बनवते काही पैशांच्या आधारे आणि काही पॉकेट्स असे आहेत का की ज्या ठिकाणी हे प्रमाणपत्र बनवण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे? मी माननीय किरीट सोमय्याजींचा मनापासून आभार मानेन की यांनी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या विषयाकडे आमच्या विभागाचं सुद्धा लक्ष वेधलंय। कारण आमच्याकडे या सगळ्या संदर्भातली एक एसओपी व्हायला पाहिजे होती, त्याचबरोबर ज्या पद्धतीचं याच्यावरती सुद्धा अजून स्ट्रॉंग मॉनिटरिंग व्हायला पाहिजे ते आजच्या बैठकीच्या निमित्तानं जे सूचना दिलेत त्याच्या माध्यमातून निश्चितपणे होईल। कोविड रुग्णांची संख्या जी आहे ती सातत्यानं वाढत असल्याचं बघायला मिळत आहे। जी सरकारी आकडेवारी येते त्यामध्ये देखील ही आकडेवारी वाढत असलेली बघायला मिळते। कितपत गांभीर्य आहे, काय नेमकी खबरदारी असते? नाही, कोविडच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं आपण सर्वच माध्यमांच्या मधून सातत्यानं लोकांना सांगतोय की एकूणच कोरोनाचं जे काय आपल्याला पहिल्या टप्प्यातली जी भीती होती ती भीती बाळगण्याची गरज नाही। विशेषतः सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या वाढली आणि मग आपल्या सगळ्यांना सुद्धा काळजी वाटायला लागली की इथं तशा पद्धतीचा प्रकार पुन्हा उद्भवतो की काय। परंतु आपल्याकडे आता कोरोना आपल्या सगळ्या एकूण इतर जे आजार आहेत त्याच पद्धतीनं कोरोना आपल्या समवेत राहील, परंतु त्याचं लक्षण सौम्य असल्यामुळं सर्दी फ्लू या जशा आपल्याकडे आजार आहेत तशा पद्धतीनं त्याचंही वास्तव्य राहील, पण त्याच्यासाठी विशेष काळजी करण्याची गरज नाही। परंतु जे लोक यापूर्वी सुद्धा सहव्याधी आहेत, पूर्वीचे आजारी असतील, कोमॉर्बिड असतील तर या मंडळीने नेहमीप्रमाणे जे आपले डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा सातत्यानं आम्ही प्रसारमाध्यमांच्या वतीनं सुद्धा नेहमीच सांगत आलो आहे। जवळपास 15 दिवसांपूर्वी दिल्लीमधून एसओपी जी आहे ती आलेली बघायला मिळाली, काय काय सुरक्षा
सुरक्षेसाठी गोष्टी करायला हव्यात या संदर्भातली एक नियमावली आलेली पाहायला मिळाली. राज्याकडून अशा संदर्भातली अपेक्षित आहे. दिल्लीतून ज्या पद्धतीच्या सूचना आल्या त्या सूचनेतला सगळ्यात महत्वाचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा दिल्लीतल्या सगळ्या सूचनांमध्ये होता तो एवढाच होता की या कोरोनाची लक्षणं सौम्य असल्यामुळं याच्याबद्दल घाबरण्याचं काळजी करण्याची गरज नाही. विशेषतः आपण पॅनिक लोकांना करू नये तर त्यांना फक्त विश्वासात घेऊन वस्तुस्थिती सांगा आणि त्याला कोरोना जरी झाला तरी आता काही फारशी काळजी करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या पद्धतीनं आवश्यक त्या यंत्रणा आरोग्य विभागाकडे ज्या आहेत त्या सगळ्याच्या सज्जतेसहित आपण त्यांना मार्गदर्शन करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. मात्र 2 रुग्ण केएम मध्ये कोरोनामुळे दगावल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी भीतीचं एक वातावरण पाहायला मिळतं. नाही, मी आपल्याला याच्यापूर्वी सुद्धा सांगतो आता सुद्धा जर काय आपण एखाद्या ठिकाणी मृत्यू झाला तर दुर्दैवानं त्याला अगोदरचे सगळे आजार आहेत आणि त्या आजारातला सह आजार म्हणजे कोरोना आहे. म्हणजे जसं न्यूमोनिया सुद्धा आपल्याकडे व्हायचा आणि न्यूमोनिया म्हणजे शेवटच्या लास्ट स्टेजला जसे इतर आजार होतात तसा सुद्धा कोरोना आहे. याच्यामुळं मुख्य कोरोनामुळे मृत्युमुखी पडला अशा पद्धतीचा एकही पेशंट राज्यात नाही. तर अगोदरच ते आजारी आहेत त्यांचे वेगळ्या पद्धतीचे आजाराची निदान झालेले आहेत औषधोपचार सुरू आहेत अशा लोकांनाच हा आजार झालेला असल्यामुळं माझी विनंती आहे की कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेला राज्यातला एकही पेशंट्स नाही तर त्यांचे अगोदरचे जे आजार आहेत की ज्याच्यामुळे जसं की कॅन्सर आहे डायबेटिक आहेत पेशंट इतर काही ऑपरेशन्स त्यांचे असतील त्या सगळ्यांमुळे किंवा वृद्धत्व आहे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम आहे. त्यामुळं या कोरोनाच्या विषयी फक्त आपण सगळ्यांनी याची लक्षणं सौम्य आहेत त्याला घाबरण्याची गरज नाही. याला सामोरं जात असताना जे काही आपले फॅमिली डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घेऊन आपण योग्य पद्धतीनं काळजी घेऊन आपण काम करूया. कोविड सोबत अन्य साथीचे आजार आता पावसाच्या निमित्तानं बघायला मिळतात. अनेक ठिकाणी डासांच्या उत्पत्तीमुळे मलेरिया डेंग्यू सारखं प्रमाण देखील बघायला मिळतं. त्यासाठी काय खबरदारी आहे की बीएमसी बरोबर पावसाळा सुरू होतोय. पावसाळा सुरू होत असताना एका बाजूला बीएमसीला म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल किंवा संपूर्ण राज्यातल्या सर्वच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आमच्या आरोग्य विभागाची टीम याबद्दल एनसीडीचे जे सगळे प्रोग्राम राबवते त्यामध्ये या सगळ्या 7 रोग आजाराबद्दल काय उपाययोजना केल्या पाहिजेत काय काळजी घेतली पाहिजे याची एसओपी सुद्धा आपण सगळीकडे दिलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीचे आजार उद्भवू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांनी जर समजा अशा पद्धतीला सामोरं जायचं असेल तरी सुद्धा काय करावं याच्याबद्दलच्या सूचना आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने दिलेल्या आहेत. सर दुसरा एक राजकीय प्रश्न आहे की बडगुजर जे शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे अत्यंत जवळचे होते त्यांना या ठिकाणी जे आहे ते काढण्यात आलेलं आहे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. काय सांगाल कारण की एक जण सध्या ठाकरे गटाचा साथ सोडतात. अप्रत्यक्षरित्या बडगुजर हे आपल्याच शिवसेनेत येणार असल्याचं देखील कळतंय. दुसरीकडे सांगलीत देखील धक्का मिळत आहे. चंद्रहार पाटील हे देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काय नेमकी कारणं आहेत आणि काय आत्मपरीक्षण उबाटानेकडनं करायला हवं असं आपल्याला वाटतंय? नाही आता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे त्याच्यामध्ये आपण फार बोलणं अपेक्षित नाही. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगले एकापेक्षा एक कार्यकर्ते येत आहेत. पक्ष संघटन वाढत आहे आणि या सगळ्या पक्ष संघटनेमध्ये अजूनही अनेक लोक येत राहतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. दुसरीकडे सर महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे आणि कोल्हापूरच्या अलमट्टी धरणाचा विषय हा देखील तितकाच महत्वाचा आहे. एका आठवड्यापूर्वीच आपण आश्वासन दिलं होतं की त्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल. ती नेमकी कधी होणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारकडनं काय उपाययोजना केली जाऊ शकते? कारण कोल्हापूरमधील सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना त्याचा फटका बसू शकतो. लोकां मोठ्या आपल्याकडे पाहत आहेत. नाही अलमट्टी संदर्भातली याच्यापूर्वीची बैठक झाली त्या बैठकीनंतर परवा दिवशीच कोल्हापूरमध्ये सुद्धा एक बैठक झाली की ज्याच्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी कृती समितीचे किंवा सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी की ज्यांना अलमट्टीच्या संदर्भातले अधिकाधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्या सूचना घेऊन याबद्दल ज्या काही योग्य अशा पद्धतीची आम्हाला काम करायला पाहिजे त्याच्याबद्दलची बैठक सुद्धा पार पडली. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुद्धा अजून आम्ही पाठपुरावा करतोय. एका बाजूला सुप्रीम कोर्टात दुसऱ्या बाजूला राज्य शासनाच्या वतीनं ज्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन्स घ्यायला पाहिजेत ते आपण घेतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये महापुराचा फटका कोल्हापूर आणि सांगलीतल्या दोन्ही जिल्ह्यातल्या त्या सगळ्या गावांना होऊ नये यासाठी सगळ्या उपाययोजना राज्य शासनाच्या वतीनं आपण अतिशय तत्परतेनं करतोय. सर पण दरवर्षी ज्या पद्धतीचे अनुभव बघायला मिळतात सांगली कोल्हापूरमध्ये फ्लड परिस्थिती बघायला मिळते आणि अशा सिच्युएशनमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफला काही सूचना दिल्या आहेत का? आधीच तत्पर राहण्यासंदर्भात काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का? नाही एनडीआरएफला आणि एसडीआरएफला नेहमीच सूचना दिल्या जातात. आता सुद्धा राज्य आपत्तीची आपली बैठक होती ती बैठक पार पडूनच मी इथं आलेलो आहे. त्यामुळे इथं ह्या सगळ्या सूचना अतिशय तत्परतेनं देऊन आता पाऊस सुरू होतोय म्हटल्यानंतर सातत्यानं याबाबत ज्या काय सूचना द्यायला पाहिजे त्या सूचना राज्य शासनाच्या वतीनं केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सुरू आहेत.
आणि या बैठकीमध्ये जसं आपण म्हणालात बैठक आता झालेली आहे, या बैठकीमध्ये काही विशेष पॉकेट्स आहेत किंवा ज्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी भरलं जातं आणि नुकसान मोठ्या प्रमाणात होतं, तर अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्यासंदर्भात काय नेमकी चर्चा झाली किंवा कुठले असे मुद्दे? नाही, आजच्या बैठकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या चर्चा झाल्या. विशेषतः त्या संपूर्ण अशा पद्धतीचा प्रकार उद्भवल्यानंतर, म्हणजे पूर आल्यानंतर, महापूर आल्यानंतर ज्या पद्धतीची धावपळ आणि गोंधळ उडतो, त्या सगळ्यासाठी एका बाजूला NDRF असेल, SDRF असेल, स्टेट गव्हर्नमेंटच्या इतर सगळ्या एजन्सीज असतील, प्रत्येकानं कशा पद्धतीनं काम करावं, पूरग्रस्त एकूण भागामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या साधनसूचिता, विशेषतः तिथं आरोग्य विभागाचे टेंट्स असतील, अगदी इमर्जन्सीमध्ये त्या लोकांना जे काय आपण उपलब्ध करायला पाहिजे ते सगळे औषध पुरवठा असेल, विशेषतः त्यांच्या राहण्यासाठी जे शेल्टर्स असतील आणि त्याच्यापैकी बरोबरीनं जे काय सगळ्या बोट असतील, या सगळ्या गोष्टींची आवश्यक ती खरेदी, आवश्यक असणाऱ्या सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून देण्याबद्दल सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना दिल्यात. कोणत्याही अशा पुराच्या, महापुराच्या परिस्थितीमध्ये आपत्ती विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्याच्याबद्दलचे निर्देश सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.